तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील. आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल राहणार आहे तुमच्यासाठी. जे पण नवीन क्रिएटर ज्यांना असं वाटतं की यूट्यूब चॅनल ओपन करायला पाहिजे, इंस्टाग्रामवरती असो किंवा यूट्यूबवरती, त्यांसाठी खूपच यूजफुल हा व्हिडिओ राहणार आहे. आणि तुमचं कोणी असेल ज्यांना व्लॉगिंग स्टार्ट करायचे, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा तुम्ही. डिस्कशन कशाविषयी करणार आहे आज आपण, की तुमचा पहिला ब्लॉग. आता खूप साऱ्या लोकांना व्लॉगिंग करायला खूप आवडते, पण कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं तेच कळत नाही. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुमचा पहिला ब्लॉग शूट कसा करायचा, कॅमेरासमोर कसं बोलायचं, आपण त्याच्याविषयी आज डिस्कशन करणार आहोत. आपण नेहमी डिस्कस करत असतो की तुम्हाला कोणती प्रॉब्लेम आली त्याचं सोल्युशन मी आणण्याचा प्रयत्न करतो, ते पण तुमच्या भाषेमध्ये. तुमची भाषा कशी की तुम्हाला कळलं पाहिजे, की त्या सिम्पल लँग्वेजमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. खूप सारे यूट्यूबरचं बघत असाल तुम्ही, पण ते वरतून जातं. आणि मी नेहमी का बोलतो की मी आतापर्यंत एक्सप्लोर करत आलेलो यूट्यूबवरती, एवढं काही आपल्याला गोष्टी कळत नाही त्यांच्या. आता मी तुम्हाला एक सिंपल पद्धतीने सांगतो की ब्लॉग कसा स्टार्ट करायला पाहिजे. सुरुवातीला मी सांगितलं की नमस्कार मंडळी, माझं नाव वैभव सराटे पाटील. त्या टाईपनं तुम्ही तुमचं स्वतःचा इंट्रो द्या. हा व्हिडिओ पहिला व्हिडिओ असा शूट करा तुम्ही, जो तुम्ही कोणाला सेंड वगैरे करणार नाही. कॅमेरा चालू करा आणि जे पण तुम्हाला आजूबाजूला दिसतं ते फक्त एक्सप्लेन करा. तर कसं सुरुवात करायची चला आपण बघू. मी पण आज नर्वस का होतोय का माहिती, मला तुम्हाला सांगायच्या गोष्टी. तर ठीक आहे, आपण स्टार्ट करू. आता जसं सुरुवात केलं, नावापासून सुरुवात केली, त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर दाखवायचा, बाकी काही करायचं नाही. आणि तुम्हाला कोणाला सेंड करायचं नाही, त्याच्यामुळे तुम्ही काही पण कॅमेऱ्यासमोर म्हणजे शूट वगैरे करू शकता. आता मी बाहेर आलेलो आहे आणि मी आता सांगतोय तुम्हाला, एक्झाम्पल देतोय. आता मी सध्या आमच्या टेरेसवरती, आता या टेरेसवरती खूप सारे घरं वगैरे आहे आणि मी सध्या जालन्यामध्ये कुठे ते सांगू शकत नाही. एका फॉलोअरनं विचारलं होतं की जालन्यामध्ये कुठे राहता तुम्ही, तर ते सध्या सांगू शकत नाही. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर येता, तुमच्याकडे डिस्कशन करण्यासाठी काही टॉपिक पाहिजे. आता माझ्याकडे खूप सारे टॉपिक आहे, तुमच्याकडे काही टॉपिक वगैरे नसेल तर काही टॉपिक वगैरे तुम्ही नोट करून घेऊ शकता, ज्याच्यावर तुम्हाला डिस्कशन वगैरे करायचं आहे. माझ्याकडे आता जो टॉपिक आहे तो म्हणजे कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं, त्याविषयी आपण डिस्कशन मी करू शकतो. तर तसं तुमच्याकडे पण असं एखादा टॉपिक पाहिजे ज्याच्यावर तुम्ही डिस्कशन करू शकता. कोणताही टॉपिक असो, यूट्यूब चॅनल असो, कॉलेजची काही मुवमेंट असो, कॉलेज असो, स्कूल असो, किंवा कोणतंही प्रोफेशनल लाईफ, जिथं कामाविषयी तुम्ही बोलू शकता, त्याविषयी तुमच्याकडे असा एखादा टॉपिक पाहिजे ज्याच्यावरती तुम्ही कंटिन्यू नाही पण थोडंफार तरी बोलू शकता. अशी 4-5 टॉपिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ कंप्लीट करू शकता. आता मी सध्या बाहेर आलेलो आहे. आता तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्यानं दाखवतो की आता सध्या कसं, या साईडला आहे मंदिर, परत इकडे काही घरं वगैरे आहे. आणि मला तुम्हाला सांगितलं होतं की मला हे छोटं घर जे आहे का ते खूप आवडतं, आणि अशाच टाईपचं मी घर करेन जेव्हा आपलं रेडी होईल. ह्या साईडला पण खूप सारे घरं वगैरे आहे, झाडं वगैरे आहे. आणि ब्लॉग सुरुवात करायची जसं तुम्हाला म्हणजे ब्लॉगिंग चॅनल जर ओपन करायचं असेल तर जे तुम्हाला दिसतं फ्रेममध्ये ते सांगायचं फक्त. आता काय माहिती, पण खूप साऱ्या सोलर प्लेट दिसतं मला घरावरती, आणि याने बहुतेक लाईट बिल कमी येतं. याचा काहीच पॉईंट नव्हता, पण आपण का कव्हर करत आहे, ज्याने आपल्याला बोलायची सवय होईल. आता इथे एक मंदिर आहे. आता हे मंदिर कशाचं आहे मला नाही माहिती, म्हणजे गणपतीचं मंदिर आहे, पण मी आतमध्ये गेलो नाही कधी. ह्या टाईपनं काहीच नाही, काही पण सेन्सलेस बोलायचं, काही कोणी जज करणार नाही तुम्हाला. जे पण तुम्हाला आजूबाजूला परिसर दिसतं, आता इथं लोक वगैरे नाही, त्यांना आपण जज केलं असतं, करायचं जज, दाखवायचं नाही कोणाला. फक्त व्हिडिओ वगैरे पोस्ट करायचा नाही, तुम्ही करू शकता जर चांगलं आलं तर. तर ह्या साईडला काही झाडे वगैरे आहे. आता कसं, झाडं वगैरे, आपण गावाकडची माणसं म्हणल्यावर आपल्याला तर पेड पौधे तर आवडतच राहते. आता हे कोणते काम आहे, ती ॲलोवेरा आहे, आणि हे फुलं वगैरे मला खूप आवडते. आणि इथं तुळस, असे झाडं वगैरे आहे. तर सिम्पल सांगायची पद्धत एवढीच की तुम्हाला जे पण दिसतं, जे पण तुम्ही सध्या बघत आहे, तुम्ही सांगू शकता. आता ही टाकी प्रत्येकाच्या घरामध्ये असते, आणि हे नळ वगैरे तुम्हाला वाटत असेल काय फालतूपणा लावला, पण रिॲलिटी तुम्हाला जे दिसतं ते तुम्ही बोला. आणि या बोलल्याने तुम्हाला सवय होईल, आणि जे पण लाईव्ह मुवमेंट घडत आहे तुम्ही त्याच्यावरती डिस्कशन करू शकता. तर तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. अजून काही डाऊट असेल तर अजून पण तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ब्लॉगमध्ये काहीच नसतं, सुरुवातीला कॅमेरा ओपन करायचा, जे पण आजूबाजूला घडतं ते फक्त बोलायचं. आता जसं घडत आहे, सध्या आता वातावरण तुम्ही पाहू शकता की थोडं ढगाळ वातावरण झालेलं आहे, पाऊस येऊ शकतो, आणि ऊन पण आहे थोडंफार, पण पाऊस येऊ शकतो. काहीच नाही, असं बोलायचं फक्त. आणि एकदा तुम्हाला सवय लागली, तुम्ही त्याच्यामध्ये ॲडव्हान्स होऊ शकता, आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचे ब्लॉग वगैरे येईल. मी सांगितलं तुम्हाला की कॅमेरा ओपन करायचा, जे पण आजूबाजूला घडतं ते सांगायचं कोणाला दाखवायचं नाही, फक्त तुमच्यामध्येच डेअरिंग आणण्याची आपल्याला सुरुवातीला. सो
कॅमेरा ओपन करायचा, आजूबाजूला जे पण दिसतंय, आता हे बघा हे पक्षी, तर असे पक्षी वगैरे दाखवायचे, फक्त तुम्हाला बघा, त्याच्यामुळे तुम्ही कोणाला दाखवणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही व्लॉग शूट करा, कोणी जज करत नाही. आणि डायरेक्टली अशी तुम्हाला डेअरिंग घेऊन जाईल. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. कोणत्या प्रॉब्लेमवरती आपण डिस्कशन करायला पाहिजे, मी खूप सिम्पल पद्धतीने सांगते तुम्हाला, जेणे तुम्हाला कळेल. मी काही प्रोफेशनल जास्त वर्ड यूज करत नाही, किंवा प्रत्येकाला गोष्टी कळेल माझ्या बोलायला, त्या हिशोबाने मी बोलतो. आणि काय होईल, जेव्हा पण तुम्ही कॅमेरा असं पकडसान, हा हात आहे का खूप दुखतो, थोडं तुम्हाला सवय लागेपर्यंत तुम्ही सेल्फी स्टिक पण यूज करू शकता. पण सेल्फी स्टिकनं हात शेक होतो, थोडाफार हालतो, त्याच्यामुळे ट्राय करा की हातानेच तुम्ही कॅमेरा होल्ड करायची. तर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.